आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। कोकाटेंना घेऊन भुजबळ गेले अजित पवारांकडे असं सुद्धा आता समजतंय। आता माणिकराव कोकाटेंना घेऊन भुजबळ गेले होते असं सुद्धा आता अधिकृत माहिती आता समोर येतेली। माणिकराव कोकाटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी छगन भुजबळच माणिकराव कोकाटेंना अजित पवारांकडे घेऊन गेले असं सुद्धा आता बोललं जातं। कोकाटेंना घेऊन भुजबळ अजित पवारांकडे गेले होते। आता या संदर्भातला आता अधिकच खुलासा एक एक होत चाललाय। जेव्हा राष्ट्रवादीमधून अजित पवार वेगळे झाले तेव्हा अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले, अनेक मंत्री अजित पवारांसोबत गेलेले होते आणि माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री कायम आता वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात, हेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना घेऊन छगन भुजबळ हे अजित पवारांकडे गेले होते असं सुद्धा आता बोललं जातं। मंत्रिमंडळ बैठकीआधीच महत्त्वपूर्ण घडामोड घडतेय। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवरती माणिकराव कोकाटेंना घेऊन छगन भुजबळ अजित पवारांकडे गेलेत। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोकाटेंचं कृषी मंत्रिपद राहणार की जाणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, सकाळपासून बातम्या होत आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या बैठकीला जाणार की नाही आणि आता अखेर छगन भुजबळ हेच आता अजित पवारांकडे घेऊन माणिकराव कोकाटेंना गेलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा विषय आहे। माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का यावरती आज शिक्कामोर्तब होणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण की आपण बघितलं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्यावर सभेमध्ये माणिकराव कोकाटे हे पत्त्यांचा गेम खेळत होते आणि त्यावरती त्यांचा व्हिडिओ हा व्हायरल केलेला होता रोहित पवार यांच्याकडनं आणि त्यानंतर त्यांच्यावरती टीकेची झळही सुरू झालेली होती आणि त्यांचा राजीनामा या विरोधकांकडनं मागण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर सातत्याने त्यांच्यावर टीका आणि आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल झालेले। आता आपण अजित पवार यांच्या कॅबिन बाहेर आपण बघू शकतो हे अजित पवार यांची कॅबिन आणि त्याच्याच बाहेर आतमध्ये आता 20 मिनिटापासून माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठक ही सुरू आहे। कारण की 12 वाजता आपण बघितलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठेतरी या विषयावरती चर्चा केली जाऊ शकते आणि त्या अगोदर आपण बघितलं अजित पवार, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे। कारण की आपण बघितलं शेतकरी संघटना असेल ती देखील या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि त्यांच्याकडनं देखील सातत्याने वारंवार आपण बघितलं तर बोललं जातं की कोकाटे यांचा राजीनामा घ्या, त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांकडनं। आणि आपण बघितलं कोकाटे यांचं जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी परत पुन्हा एकदा सरकारवरती टीका केलेली होती आणि यानंतर आपण माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि रम्मीचा गेम या संदर्भात आता ही चर्चा सुरू आणि त्यामुळे पण मनोज जर आपण या सगळ्या प्रकरणावरती जर आपण एक ओझरती नजर टाकायची झाली तर या नेमकं म्हणजे कोकाटेंचं आता एवढं सगळं वादग्रस्त सगळं हे प्रकरण होतंय तर मग अजितदादांवरती कसला दबाव आहे? अडचण काय होते अजितदादांची? काय ते कोकाटेंना समज देऊ शकत नाहीत या सगळ्या संदर्भात? नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी अजित पवारांकडे सर्व आपण बोललो तर निर्णय घेण्याचा अधिकार हे देण्यात आलेला आहे। कारण की आपण दोन्ही पक्षांशी जेव्हा बोललो म्हणजे एकनाथ शिंदे गटाशी बोललो, भाजपशी बोललो, ते त्यांच्याकडनं असं सांगितलं गेलं की सर्व अधिकार हे अजित पवार यांचे आहेत कारण की ते अजित पवार गटाचे मंत्री आहेत। पण आपण बघितलं पहिल्याच वेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आणि आता हे दुसरे मंत्री आहेत त्यांचे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होऊ शकतो। म्हणजे राष्ट्रवादीतून एकाच वर्षात म्हणजे अजून वर्ष देखील पूर्ण न झालेलं देवेंद्र फडणवीस आणि त्याच्यामध्ये आता 2 मंत्री या ठिकाणी राजीनामा होऊ शकतो। त्यापर्यंत आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळे अजित पवार कुठेतरी शांततेची भूमिका घेत आहे, अजित पवार पूर्णपणे निर्णय घेत नाहीये आणि त्यामुळे आता बैठक
चर्चेचं सत्र देखील सुरू आहे, पण सातत्याने विरोधक हे टीका करू लागले आहेत. काल राज्यपालांना भेटायला ठाकरे गटाचे शिष्टमंडळ देखील गेलेलं होतं. त्यांनी देखील त्या ठिकाणी राज्यपालांना पत्र दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. कारण की जेव्हा सभागृह चालू असताना माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा विषय असताना या ठिकाणी लक्ष देत नाही आणि पत्त्यांचं गेम त्या ठिकाणी खेळत आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांचा राजीनामा घेऊन सातत्याने बोललं जातं आणि परंतु या ठिकाणी बघितलं तर कुठेतरी शांततेची भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. की पुन्हा एकदा त्यांना समज देऊन पुन्हा मंत्रिमंडळामध्ये टेस्ट ठरवलं जातं की त्यांचं खातं बोलून त्यांना दुसरं खातं दिलं जातं की त्यांचा राजीनामा घेतला जातं हे पाहणं गरजेचं. कारण की पण मनोज, जर आपण बघितलं, जर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर कुठेतरी असं झालं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा किंवा मग कोकाटेंचं जे मंत्रिपद होतं ते मंत्रिपद जाऊन दुसरं कोणतं तरी खातं त्यांच्याकडे येईल, कोणतं खातं कोकाटेंकडे जाऊ शकतं, काय अधिकचं माहिती आहे? निश्चित आपण बघितलं या ठिकाणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, पण अजित पवार गटाकडनं असं सांगण्यात येतं की त्यांचं खातं कुठेतरी बदललं जाऊ शकतं, त्यांना दुसरं खातं हे दिलं जाऊ शकतं. पण अद्यापही त्या खात्यावरती ठाम नाही आहे. कारण की आपण बघितलं कृषी मंत्री हे खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं गेलं आहे आणि त्यांना तेच खातं पाहिजे आणि ते ठामपणे आपली भूमिका मांडत आहेत की मी ते गेम खेळत नव्हतो, मला त्या गेम मला आलं होतं आणि तो मी गेम फक्त बघत होतो, अशी त्यांची भूमिका आहे. पण या ठिकाणी सातत्याने विरोधक आपण टीका करू लागले. विरोधकांनी 8 मंत्र्यांचे राजीनामे या ठिकाणी मागितले आहे. राज्यपालांकडे काल पत्र देखील दिलेलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारवरती या ठिकाणी टीका होऊ लागलेली आहे आणि फडणवीस सरकार आता काय करणार आहे हे पण पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की आपण बघितलं त्याच्यामध्ये संजय शिरसाट संजय गायकवाड असेल, तसंच आपण बघितलं माणिकराव कोकाटे असतील आणि अजून काही मंत्री असेल, यांचे वादग्रस्त वक्तव्य, तसंच त्यांचे ज्या प्रकारे त्यांनी मारहाण केलेली आहे कॅन्टीनमध्ये ते प्रकरण असेल, यावरती सर्वांचा राजीनामा घेण्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे आता भेटायला आलेले आहेत अजित पवार यांच्याशी आणि त्यांच्यामध्ये आता 20 मिनिटं झाली चर्चा ही सुरू आहे आणि त्या चर्चेनंतर आपण बघितलं कॅबिनेट मिटिंग आहे. त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये ते देखील या ठिकाणी चर्चा करणार, त्यामुळे त्यांचा महत्त्वाचा निर्णय काय असणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सिद्धेश, पण मनोज, जर आपण बघितलं की जर या बैठकीमध्ये जर आता या कोकाटे आणि छगन भुजबळ आणि अजित पवार या तिघांमध्ये जी बैठक सुरू आहे, या बैठकीमध्ये काय अंतिम निर्णय होईल हे आपल्याला अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईलच. पण जर हे खातं जर कोकाट्यांकडून काढून घेतलं तर या खात्यासाठी मंत्रिमंडळातले आणखी कोणी नेते आहेत किंवा कोणी आमदार आहेत इच्छुक या कृषी मंत्री पदासाठी? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर अजित पवार गटामध्ये आणखी काही नेते त्यांची देखील नावाची चर्चा या ठिकाणी अद्याप सुरू आहे. पण आपण बघितलं या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे राजीनामा देण्यासाठी तयार नाही आहेत, ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत. त्यामुळे अजित पवार हे काय निर्णय घेणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की एक आपण बाहेर चर्चा बघितली की धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा त्यांची वापसी करणं असं समजलं जाते. पण धनंजय मुंडे यांची वापसी झाल्यानंतर त्यांना हे राजीनामा दिल्यानंतर त्यांना हे खातं दिलं का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. पण अजित पवार यांचा महत्त्वाचा निर्णय असणार आहे ते म्हणजे अजित पवार या ठिकाणी काय निर्णय घेतात, त्यांचा राजीनामा घेतात की पुन्हा त्यांना एक समज दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं. कारण की राष्ट्रवादीमध्ये बघितलं तर सुरज चव्हाण प्रकरण देखील अद्याप ताजं आहे. त्यांनी देखील आपण बघितलं तर या ठिकाणी मारहाण देखील केलेली होती आणि त्यानंतर त्यांची तक्रार देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटावरती ही टीका होत आणि त्यामध्ये आता हे जे प्रकरण आहे कोकाटे ते देखील आता ताजं प्रकरण आहे. त्यामुळे अजित पवारवरती ते टांगती तलवार आहे. त्यामुळे अजित पवार यामध्ये काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये कुठे दगाफटका मिळू नये यासाठी अजित पवार शांततेची भूमिका घेत आहेत की टोकाची भूमिका घेणार आहे हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. मनोज, जर आपण गेल्या काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक दिल्ली दौरा झालेला होता. या दिल्ली वारीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सुद्धा भेट घेतली होती आणि एक असं होतं की जवळपास 7 ते 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तो डच्चू कशासाठी दिला जातो तर एक म्हणजे मंत्रिमंडळातली महायुतीमधले जे काही कोणी आमदार होते, मंत्री होते, त्यांनी केलेली कृत्य असतील, वादग्रस्त वक्तव्य असतील, या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाट्यांचं जर उदाहरण बघायचं झालं तर याच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी अनेकदा खडसावलेलं सुद्धा होतं. मात्र आता आणखी एक माहिती अजून एक समोर येते ती म्हणजे अजितदादांनी जे आहे ते माणिकराव कोकाटेंना चांगलं सुनावलेलं आहे. अजित पवार म्हणतात बोलताना जरा भान बाळगत जा असं सुद्धा त्यांनी कोकाटेंना कडक शब्दामध्ये सुनावलंय. कोकाटेंना अजित पवारांनी चांगलंच खडसावलेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये आता सध्या
बैठक सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, बोलताना जरा भान बाळगत जा, असं थेट कडक शब्दामध्ये. दरम्यान मनोज, आणखी एक या बैठकीमधले आता अपडेट्स आता हळूहळू समोर येत आहेत. जय महाराष्ट्राला सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे. अजित पवारांनी आता माणिकराव कोकाटेंना सुनावलेलं आहे, कुठलंही वक्तव्य करताना किंवा शेतकऱ्यांसंदर्भामधली वक्तव्य करताना जरा भान बाळगून बोलत जा, अशा शब्दांमध्ये आता अजित पवार माणिकराव कोकाटेंना सुनावतायत. काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच तेजस, आपण या ठिकाणी बघितलं 25 मिनिटापासून या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटेंचा विषय आजचा महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भात आता आपण ही बघितलं अजित पवार यांच्या कॅबिनमध्ये ही बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण छगन भुजबळ देखील उपस्थित आहे आणि त्यामध्ये आता एक माहिती समोर येते की माणिकराव कोकाटे यांना सुनावलेलं आहे. एकदम कठोर भूमिका ही अजित पवारांनी घेतलेली आहे. त्यांनी माणिकराव कोकाटे यांना सांगितलेलं आहे की कोणताही शब्द बोलताना, कोणतेही वाक्य बोलताना तारतम्य बागा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि खडे बोल एकदम सुनावण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवार देखील नाराज आहेत असं समजलं जातं आणि कारण की सातत्याने आपण बघितलं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुरज चव्हाण असतील, तसेच माणिकराव कोकाटे असतील यांचे प्रकरण पुढे येत आहे. तसंच धनंजय मुंडे देखील असतील, आणखी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण बघितलं पहिलाच घेतलेला आहे बीडच्या प्रकरणावरून आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी त्यांना वादग्रस्त वक्तव्य असेल आणि त्यांचं जे रमीचं प्रकरण आहे त्यामुळे मोठं राजकारण या ठिकाणी आपण बघितलं विरोधक टीका करू लागले. त्यामुळे कुठेतरी एक अजित पवार गटावरती मोठं या ठिकाणी आपण बघितलं ताण आलेला आहे आणि सातत्याने आपण बघितलं फडणवीस सरकारवरतीही टीका केली जाते. त्यामुळे फडणवीस यांनी देखील दिल्लीवारी केलेली होती आणि दिल्ली दरम्यान त्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये आपण बघितलं शिंदे गट असतील आणि अजित पवार गट असतील आणि त्यांचे जे मंत्री आणि नेते काय काय करतात या संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र मनोज, पण या सगळ्या प्रकरणावरती आता फक्त राज्याची मंत्रिमंडळाची बैठक होत असताना या मंत्रिमंडळ बैठकीतून जे महायुतीमधले जे काही मित्रपक्ष आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, राष्ट्रवादीची अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या दोन्ही पक्षांमधल्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी जे काही कृत्य केलेले आहेत यांच्यावरती कुठेतरी चाप बसावा यासाठी आता या मंत्रिमंडळ बैठकीतून कारवाई केली जाऊ शकते का, किंवा काही मंत्र्यांना उडवलं जाऊ शकतं का या सगळ्यामधून? काय वाटतंय? नक्कीच आपण या ठिकाणी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये आपण कुठेतरी बघतो जे फडणवीस नाराज झालेले त्या या ठिकाणी ते मंत्र्यांना कुठेतरी बोलू देखील शकतात कारण की अपक्ष कोणत्याही वक्तव्य करत असताना कुठेही तारतम्य बघा असं देखील त्यांनी आपण पहिलं देखील म्हटलेलं आहे आणि पुन्हा एकदा तास या